स्टार्ट. फिशिरा धमाल जगातल्या गोष्टी आणि वासुरीच्या पाल्याखालच्या ढगातल्या धमाल गोष्टी. फिशिरा एकाली फिशिरा सकाळी उठली होती आणि सगळे तिचे वेतले तिला आवाज देत होते. फिशिरा फिशिरा ये लवकर. फिशिराच्या गळातून आवाज आला. आले आले. शेजारच्या दगडावरून अजून एक आवाज आला. येते येते थांबा. अजून कोणाचा आवाज आला. एक वेगळीच मासोळी तिथे येऊन बोलायला लागली. ती म्हणाली, तुम्ही मला हाक मारली का? नाही. तो कोण आहेस? केळूने विचारलं. मी फिशिरा. मग मी आत्ताच ऐकलं मला कोणीतरी हाक मारत होतं. मग फिशिरा म्हणाली, नाही ग, तू नाही फिशिरा, मी आहे फिशिरा. नाही, मीच आहे फिशिरा. दोघींचं भांडण सुरू झालं. मग कॉकटी म्हणाला, थांब, आम्ही हिला लहानपणीपासून ओळखतो. हीच खरी फिशिरा आहे, तो खोटी फिशिरा असते. मग हे ऐकून गुलाबी मासोलीला रडायलाच यायला लागलं. ती म्हणाली, मी कशी काय खोटी? एवढी तुमच्या समोर खरी. मी कधी खोटं सुद्धा बोलत नाही. काय करायचं कोणालाच कळेना. म्हणजे आपल्या फिशिराने तिला म्हणलं, अगं रडू नकोस. आपल्या दोघींच्या आई बाबांना हेच नाव सुचलं आणि आवडलं असेल. दोघींची नावं फिशिरा ठेवली. आणि पलटा बोलायला आता कसं कळणार कोणत्या फिशिरा कोणाला बोलायचं. दरवेळी दोघी येतील. मग आपल्या फिशिराला एक आयडिया सुचली. ती म्हणाली, मला फिशिरा निळपंखे म्हणा, कारण माझे वर नीळ आहेत. आणि हिला फिशिरा गुलाबमग्गी म्हणा, आणि हिचं अंग गुलाबी आहे. भारी भारी. माझ्यासारखं कोकटी वेतला ना, तर मी पण काय करायचंय ते ठरवलंय. मला म्हणायचं अगदी खडकवाला, कारण मी खडकातल्या घरात राहतो ना. आणि कारण मी खडकातल्या घरात राहतो ना, तंपूने आणि केळूने पण त्यांचे नाव ठरवले. ते म्हणाले, तंपू मोठा राव आणि केळू आणि खाऊ. संपली गोष्ट. हा. गुड.